हा मित्रांनो, बघा आपण एवढं बिमार असून बी कामाला आलोत कामाला. आपल्या किडनी लिव्हर दोन्ही खराब आहेत नाही का. जड तर काम होत नाही आपल्याला, पण बसल्या जागी ती गाडी खेळवतो बघा आपण लेकरायला. छोटे छोटे मुलं खेळतात, 10-20 रुपये देतात आपल्याला, काय करावं. आणि या लिंबाच्या झाडाखाली आपण बसतो नेहमी येऊन. इथं गौतम बुद्धाच्या समोर हे बघा, इथं गौतम बुद्ध आहे, इथं पण गौतम बुद्ध आहे नाही का. तथागत गौतम बुद्धाच्या नतमस्तक चरणी आपण इथं बसतो. त्याच्यामुळं आपल्याला इथं काही होणार पण नाही आणि कालांतरानं आपली भगवंत आपली बिमारीसुद्धा गायब करून टाकतील नाही का. त्याच्यासाठी आपण ह्या झाडाखालीच आपलं शेवट आहे. शेवटपर्यंत हीच जागा सोडायची नाही आपल्याला नाही का. काय व्हायला, घरी झोपणंच लागतंय, पडून राहतो आपण, तर इथं पडून राहायचं नाही का. येतात लहान लहान लेकरं खेळतात, चांगला परिसर. हे बघा, तुम्हाला दाखवतो परिसर. खूप गर्दी असते इथं, संडेला तर खूप गर्दी असते नाही का. संडेला खूप गर्दी असते आणि इथं जेवणं वगैरे, पुण्यतिथी हे असे प्रोग्राम असतात. त्याच्यामुळं आपल्याला जेवायचं बी काही अडचण नाही, इथं सगळं जेवण वगैरे मिळतं. आता मी सकाळी 12 वाजता इथं जेवण पण केलं, थोडंसं म्हणजे आपल्याला जेवढं लागतं तेवढं नाही का. अशी परिस्थिती आहे इथं, आपल्याला उपाशी राहायचं काम नाही. कारण की देवाच्या दरबारात कोणत्याही असो, तुम्ही तिथं उपाशी मरणार नाही. तुमची इच्छा 100% पूर्ण होईल. कारण की मन आणि देव हे दिसत नसतात, पण सत्य तुम्ही जर जाणलं ना, त्यांचं जर नेहमी हो हो काढ. अशा परिस्थिती नाही ना, नेहमी सर्व धर्म समभाव. प्रत्येक देवाच्या ठिकाणी जा, 2 मिनटं का होईना नतमस्तक व्हा, तुमच्या इच्छा पूर्ण होतील. कारण की देव कोणत्या रूपात येऊन तुम्हाला भेटेल आणि काय देऊन जाईल हे तुम्हाला कळणार नाही, पण देव 100% देतो म्हणजे देतोच नाही का. चला बाय.